नमस्कार, श्री साई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते। आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण इंग्लिश 40 WPM स्पीडच्या पेपरसाठी जे बिझनेस लेटर येते ते बिझनेस लेटर कशा पद्धतीने टाइप करायचे व त्याचे फॉर्मॅटिंग कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत। इथं आपल्याला डाव्या बाजूला अनफॉर्मॅटेड लेटर देण्यात आले आहे। हे लेटर आपण टाइप कसे करायचे आणि त्याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं हे बघू। तर वरती इथं पहिल्यांदा आपण क्वेश्चन जो काही दिलेला आहे तो वाचून घेऊ। टाइप द फॉलोइंग बिझनेस लेटर इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स। इथं आपल्याला बिझनेस लेटर देण्यात आला आहे आणि या बिझनेस लेटरमध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। ते इन्स्ट्रक्शन्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला लेटर टाइप करायचं आहे। तर पहिली इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन द सेंटर ऑफ द लाइन अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स। द ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल। यूज मेलमर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाइल्स। पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाइल्स। कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट लेफ्ट हँड साइड। अशा आपल्याला 4 इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत। तर आपण या इन्स्ट्रक्शन्स ना फॉलो करून हे बिझनेस लेटर टाइप करणार आहोत। इथं आपल्याला खाली अनफॉर्मॅटेड बिझनेस लेटर देण्यात आलं आहे। तर आपण हे लेटर आधी पहिल्यांदा पूर्ण टाइप करून घेणार आहोत आणि टाइप करून झाल्यानंतर त्याचं फॉर्मॅटिंग करणार आहोत। जेव्हा आपण टाइप करणार आहोत तेव्हा जिथं जिथं आपल्याला डॅश देण्यात आलेली आहे, जसं की इथं आपल्याला 3 डॅश देण्यात आलेले आहेत, तसंच प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला डॅश देण्यात आलेली आहे तिथं तिथं आपल्याला त्याच्या पुढील डेटा हा नवीन लाईनला कंटिन्यू करायचा आहे। तर आपण सुरुवात करू। तर बघा, इथं पहिली जी लाईन आहे हे कंपनीचं नाव आहे आणि कंपनीचं नाव हे आपल्याला वरती इन्स्ट्रक्शन मध्ये जसं दिलेलं आहे की ब्लॉक कॅपिटल लेटर्स मध्ये हवं आहे, तर आपण त्या पद्धतीनेच टाइप करणार आहोत। तर मी इथं राईट साईडला क्लिक करते। इथं मी राईट साईडला क्लिक केलेलं आहे आणि इथं आता आपण लेटर टाइप करायला सुरुवात करू। तर पहिल्यांदा कंपनीचं नाव टाइप करू। टाइप करत असताना सर्व डेटा आपण लेफ्ट साईडला टाइप करणार आहोत आणि कंपनीचं नाव जे आहे ते पूर्ण कॅपिटल मध्ये टाइप करणार आहोत। तर त्यासाठी आपण कॅप्स लॉक की प्रेस करू आणि पूर्ण लेटर हे टाइप करून घेऊ। अभ्युदय बुक्स सप्लाय कंपनी। आता इथं कंपनी लिहिल्यानंतर आपल्याला कॉमा दिलेला आहे। तर जेव्हा आपण कंपनीचं नाव टाइप करतो तर त्या कंपनीच्या नावानंतर आपल्याला कॉमा द्यायचा नाहीये आणि स्पेस सुद्धा द्यायचा नाही आहे। म्हणजे जिथं जिथं आपले पॅरेग्राफ्स किंवा लाईन संपते त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा स्पेस हा द्यायचा नाही आहे। डायरेक्ट आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि पुढील डेटा टाइप करायचा आहे। तर आपण पुढील डेटा टाइप करू। इथे डॅश डॅश दिलेला आहे म्हणून मी इथं एंटर बटन प्रेस करून खाली आलेले आहे। 301 जसा दिलेला आहे सेकंड लाईनचा डेटा त्याच पद्धतीनं कॅपिटल स्मॉल बघून आपल्याला टाइप करायचा आहे। तर अशा पद्धतीनं मी सेकंड लाईन टाइप केलेली आहे। टाइप करून झाल्यानंतर पुन्हा आपण एंटर बटन प्रेस करू। एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपण ईमेल आणि वेबसाईट टाइप करणार आहोत। तर e-mail स्पेस कोलन शिफ्ट प्रेस करून कोलन टाइप करायचा आहे, त्यानंतर स्पेस द्यायचा आहे आणि जो काही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो आपल्याला इथं टाइप करायचा आहे। टाइप करून झाल्यानंतर आपल्याला एक स्पेस द्यायचा आहे। जेव्हा आपण ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईटचा ॲड्रेस टाइप करतो तेव्हा तो ईमेल ॲड्रेस आणि त्या वेबसाईटचा ॲड्रेस हा ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याला अंडरलाईन आलेली दिसते, कारण ती हायपरलिंक आहे। तर ती हायपरलिंक आपल्याला काढून टाकायची नाही आहे अशीच ठेवायची आहे। आता मी ईमेल ॲड्रेस लिहिल्यानंतर एक स्पेस दिलेला आहे आणि लगेचच आपण इथं लिहिणार आहोत वेबसाईट। वेबसाईटचा ॲड्रेस आणि ईमेलचा ॲड्रेस लिहित असताना आपल्याला कुठेही स्पेस द्यायचा नाही आहे। तो ॲड्रेस आपल्याला पूर्ण जोडूनच लिहायचा आहे।
ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट लिहिल्यानंतर आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे. 1 2 वेळा एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपण रेफरन्स नंबर जो दिलेला आहे तो टाईप करणार आहोत. स्पेस कोलन स्पेस आणि रेफरन्स नंबर जसा दिलेला आहे स्पेस न देता पूर्ण रेफरन्स नंबर आपण जोडूनच लिहिणार आहोत. रेफरन्स नंबर लिहून झाल्यानंतर डेट लिहिण्यासाठी आपण एकही स्पेस सोडायचं नाही आहे, जोडूनच आपण डेट लिहिणार आहोत. तर डेट टाईप करते, मी स्पेस दिलेला नाहीये, जोडूनच डेट लिहिलेली आहे. स्पेस डेट लिहिल्यानंतर स्पेस कोलन स्पेस आणि जी काही डेट दिलेली आहे ती डेट आपल्याला इथं टाईप करायची आहे. तर अशा पद्धतीनं मी रेफरन्स नंबर आणि डेट टाईप केलेले आहे. रेफरन्स नंबर आणि डेट टाईप करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि 2 लिहून घ्यायचं आहे. आपल्याला इथं 2चा ॲड्रेस लिहायचा आहे 2 आणि त्यानंतर इथं आपल्याला कॉमा द्यायचा आहे. बऱ्याच वेळेला 2 नंतर कॉमा दिलेला नाहीये, इथं दिसत आहे, पण 2 नंतर कॉमा हा असतो, तर त्यामुळे इथं मी 2 नंतर कॉमा दिलेला आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, एंटर बटन प्रेस करणार आहोत. आता इथं आपल्याला 2 मध्ये 2 ॲड्रेसेस दिलेले आहेत, कारण आपल्याला 2 वेगवेगळ्या ॲड्रेसेसचे लेटर्स तयार करायचे आहेत. पण आपल्याला ते लेटर्स बनवण्यासाठी मेलमर्ज कमांडचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी इथं मी ॲड्रेसेस टाईप करणार नाही आहे. आपलं लेटर पूर्ण तयार झाल्यानंतर आपण हे ॲड्रेसेस मेलमर्ज कमांडचा वापर करून ॲड करणार आहोत. तर इथं मी 2 वेळा एंटर बटन प्रेस करते. एकदा मी प्रेस केलेला आहे, पुन्हा एकदा मी प्रेस करते. इथं मी कुठलाही ॲड्रेस टाईप केलेला नाही आहे, डायरेक्ट आपण सब्जेक्टवरती जाणार आहोत. तर इथं आपण टाईप करू सब्जेक्ट स्पेस कोलन स्पेस इन्क्वायरी. पूर्ण लेटर आपण लेफ्ट साईडलाच टाईप करून घेत आहोत, त्यामुळे सर्व लेटर एकाखाली एक येईल. पूर्ण लेटर टाईप करून झाल्यानंतर आपण ते फॉर्मॅट करणार आहोत. सब्जेक्ट लिहून झाल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे. रेफरन्स टाईप करून झाल्यानंतर आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि डिअर सर लिहून घ्यायचं आहे. डिअर सर. डिअर सर लिहून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचा आहे आणि जो पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला तो पॅरेग्राफ टाईप करायला सुरुवात करायची आहे. पूर्ण पॅरेग्राफ लेफ्ट साईडलाच आपण टाईप करणार आहोत. कुठेही आपण टॅब कीचा वापर करणार नाही आहोत. पूर्ण तो पॅरेग्राफ टाईप करून झाल्यानंतर इथं आपल्याला डॅश डॅश दिसत आहे, याचा अर्थ आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे. तर इथं आपण जेव्हा लेटर टाईप करत असतो तेव्हा प्रत्येक पॅरेग्राफ टाईप करून झाल्यानंतर आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे. तर इथं आपण 2 वेळा एंटर बटन प्रेस करू, कारण की हा पॅरेग्राफ आपला पूर्ण झालेला आहे. आणि दुसरा पॅरेग्राफ आपण टाईप करायला चालू करू. इथं आपला दुसरा पॅरेग्राफ सुद्धा टाईप करून पूर्ण झालेला आहे. आता पुन्हा आपण 2 वेळा एंटर बटन प्रेस करू आणि तिसरा पॅरेग्राफ टाईप करायला सुरुवात करू. आपला तिसरा पॅरेग्राफ सुद्धा टाईप करून झालेला आहे. पुन्हा आपण 2 वेळा एंटर बटन प्रेस करू आणि थँकिंग यू टाईप करू. थँकिंग यू टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि युअर्स फेथफुली असं टाईप करायचं आहे. युअर्स फेथफुली टाईप केल्यानंतर आपण एंटर बटन प्रेस करणार आहोत आणि कंपनीचं नाव टाईप करणार आहोत. फॉर जसं दिलेलं आहे तसंच आपण टाईप करणार आहोत. कॅपिटलमध्ये दिलेलं आहे तर कॅपिटलमध्येच आपण टाईप करणार आहोत. अभ्युदय बुक्स असं टाईप केल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिल्यानंतर आपल्याला सेल्स मॅनेजर टाईप करायचं आहे. तर त्यासाठी आपण 3 वेळा एंटर बटन प्रेस करणार आहोत. 1 2 3.
3 वेळा एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपण सेल्स मॅनेजर असं टाईप करणार आहोत. सेल्स मॅनेजर टाईप करून झाल्यानंतर एन्क्लोजर लिहिण्यासाठी 2 वेळा आपण एंटर बटन प्रेस करणार आहोत. CL डॉट स्पेस कोलन स्पेस मी. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण लेटर हे लेफ्ट साईडला टाईप केलेलं आहे आणि आपलं लेटर पूर्ण टाईप करून झालेलं आहे. आता आपण या लेटरचं फॉर्मॅटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. आपण जेव्हा फॉर्मॅटिंग करणार आहोत तेव्हा आपण पुन्हा एकदा क्वेश्चन हा वाचून घेणार आहोत. तर इथं आपल्याला सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स आपण वाचू की जे कंपनीचं हेडिंग, कंपनीचं नाव दिलेलं आहे, हेडिंग आहे ते सेंटरला पाहिजे आणि ब्लॉक कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे. त्यानंतर ॲड्रेस ऑफ ॲड्रेस हे आपल्याला ब्लॉक स्टाईलने लिहायचे आणि त्यासाठी मेलमर्ज कमांडचा वापर करायचा आहे. आणि पॅरेग्राफ जो आहे, जो आपण डिअर सर नंतर लिहिलेला पॅरेग्राफ आहे तो आपल्याला ब्लॉक स्टाईलने लिहायचा आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच युअर्स फेथफुलीचा जो पार्ट आहे तो आपल्याला लेफ्ट हँड साईडला सेट करायचा आहे. तर आपण आता फॉर्मॅटिंग कसं करायचं ते बघू. तर पहिल्यांदा आपण कंपनीचं जे नाव आहे ते पूर्ण सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याची जी फॉन्ट साईज आहे ती आपल्याला 24 सेट करायची आहे. आपल्याला इथं फक्त हेडिंगचीच फॉन्ट साईज 24 करायची आहे, बाकी कोणत्याही टेक्स्टची साईज वाढवायची नाही आहे. त्यानंतर कंपनीचं नाव आणि ईमेल ॲड्रेस हा पूर्ण डेटा आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे आहे. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये आपल्याला सेंटर अलाइनमेंट कमांड मिळते, तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर हा पूर्ण डेटा सेंटरला येईल. त्यानंतर ईमेल हे जे टेक्स्ट आपण लिहिलेलं आहे तर ईमेल आणि त्याचा कोलन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड करायचा आहे. वेबसाईट आणि त्याचा कोलन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड करायचा आहे. तसंच रेफरन्स नंबर आणि त्याचा कोलन सिलेक्ट करून बोल्ड करायचा आहे आणि डेट आणि त्याचा कोलन सिलेक्ट करून आपल्याला बोल्ड करायचा आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट लिहिल्यानंतर आपण जो एंटर दिलेला आहे तिथं आपल्याला आधी क्लिक करायचं आहे. तर बघा या लाईन नंतर मी इथं क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पॅरेग्राफ ग्रुपमध्ये बॉर्डर ऑप्शनमध्ये जाऊन बॉटम बॉर्डर अप्लाय करायचे आहे. तर इथं आपण बॉटम बॉर्डरवरती क्लिक करू तर बॉटम बॉर्डर अप्लाय होईल. बॉर्डरच्या वरती आपल्याला रिकामा स्पेस दिसणार आहे, तर बॉर्डरच्या खाली जोडूनच आपल्याला रेफरन्स नंबर आणि डेट दिसतील. इथं एक्स्ट्रा लाईन ॲड होता कामा नये. रेफरन्स नंबर लिहिल्यानंतर आपल्याला डेट ही राईट साईडला सेट करण्यासाठी 4 वेळा टॅब की प्रेस करायचे. डेटच्या आधी आपण क्लिक करणार आहोत आणि 4 वेळा त्या टॅब की प्रेस करणार आहोत. त्यानंतर आपण सब्जेक्ट आणि रेफरन्सचं फॉर्मॅटिंग करणार आहोत. सब्जेक्ट आणि रेफरन्स हे जसे पॅरेग्राफचं फॉर्मॅटिंग सांगितलं असेल त्या पद्धतीनंच करायचं आहे. म्हणजे पॅरेग्राफ ब्लॉक स्टाईलने सांगितलं आहे तर सब्जेक्ट आणि रेफरन्स सुद्धा आपल्याला ब्लॉक स्टाईलनेच ठेवायचे आहेत. ब्लॉक स्टाईल याचा अर्थ आपल्याला मार्जिनलाच चिटकून तो पॅरेग्राफ सेट करून ठेवायचा आहे. तिथं टॅब की प्रेस करायची नाही आहे. तर त्यामुळे सब्जेक्ट आणि रेफरन्स हे लेफ्टला सेट झालेले आपल्याला ठेवायचे आहेत, तसेच आपल्याला दिसायला हवे. त्यानंतर सब्जेक्ट आणि त्याचा जो कोलन आहे तो आपल्याला सिलेक्ट करून बोल्ड करायचा आहे आणि जो सब्जेक्ट आपण लिहिलेला आहे त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. तर इथं आपण अंडरलाईन कमांड अप्लाय करू. सेम त्या पद्धतीनं रेफरन्स आणि त्याचा कोलन बोल्ड करायचा आहे आणि जो काही रेफरन्स लिहिलेला आहे तो त्याला आपल्याला अंडरलाईन कमांड अप्लाय करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स हे सेट करायचे आहे. त्यानंतर पॅरेग्राफ्सना आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे, त्यामुळे त्याला आपल्याला आहे असंच ठेवायचं आहे. मात्र हे सगळे पॅरेग्राफ आपण सिलेक्ट करणार आहोत अगदी थँकिंग यू पर्यंत आणि याला आपण जस्टिफाय कमांड अप्लाय करणार आहोत. तर इथं आपण जस्टिफाय वरती क्लिक करू तर ते अशा पद्धतीनं सेट होतील. एवढंच आपल्याला या पॅरेग्राफसाठी सेट करायचं आहे. त्यानंतर युअर्स फेथफुली चा जो पार्ट आहे जो कॉम्प्लिमेंटरी सांगितलेला आहे, कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी लेफ्ट हँड साईड सांगितलेला आहे. बाय डिफॉल्ट आपण टाईप करताना लेफ्ट हँड साईडलाच टाईप केलेला आहे.
तर ते आपल्याला चेंज करायचं नाहीये, आहे असंच ठेवायचंय. म्हणजे हा सुद्धा पार्ट आपला इथंच राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. आणि एन्क्लोजर हे नेहमी लेफ्ट हँड साईडला लिहिलं जातं, तर त्यामुळे ते सुद्धा तसंच राहणार आहे. तर आपलं हे लेटर पूर्ण फॉर्मॅट झालेलं आहे. फॉर्मॅट झाल्यानंतर आपण एकदा लेटरमधल्या ज्या काही चुका असतील त्या तपासून पाहिजे आहेत. स्पेलिंग मिस्टेक असेल तर आपल्याला ते करेक्ट करायचे. ते करेक्ट झाल्यानंतर आपण मेलमर्ज कमांडचा वापर करणार आहोत. आता मेलमर्ज कमांडचा वापर करण्यासाठी आधी टूच्या इथं आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर मेलिंग टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट रेसिपियंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये टाईप न्यू लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जे ॲड्रेसेस हवे आहेत त्या ॲड्रेसेसचं आपल्याला लिस्ट टाईप करून घ्यायची आहे. लिस्ट टाईप करण्यासाठी आपल्याला इथं लिस्ट दिलेली आहे, 2 ॲड्रेसेस दिलेले आहेत, ते आपण इथं टाईप करणार आहोत. टाईप करत असताना आपण कंपनी नेम पासून सुरुवात करणार आहोत. इथं आपण 3च फील्ड वापरणार आहोत, कंपनी नेम, ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2, कारण इथं आपल्याला 3च फील्ड दिलेले आहेत. तर इथं मी कंपनी नेमच्या ठिकाणी क्लिक करते आणि टाईप करते द मॅनेजर कॉमा स्पेस. इथं आपण टाईप करत असतानाच आपल्याला स्पेलिंग चेक करायचं आहे. अरुण बुक्स प्रायव्हेट, डॉट दिलेला आहे, स्पेस, लिमिटेड, फुल स्टॉप आणि कॉमा अशा पद्धतीनं दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस लाईन 1 टाईप करायचे आहे. तर त्यासाठी आपण जाऊ ॲड्रेस लाईन 1 वरती आणि इथं ॲड्रेस लाईन 1 टाईप करू J.N. स्पेस मार्ग. टॅब की प्रेस केली तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट सेलमध्ये आपण ॲटोमॅटिक जाऊ नेक्स्ट फील्डमध्ये. तर अशा पद्धतीनं मी तिन्ही ठिकाणी जो काही डेटा दिला होता तो टाईप केलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर त्यासाठी आपण न्यू एंट्रीवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा कंपनी नेमच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि दुसरा ॲड्रेस आपण टाईप करणार आहोत, द मॅनेजर. टॅब की प्रेस करायची आहे आणि आपल्याला इथं टाईप करायचं आहे चिंतामणी प्रायव्हेट, फुल स्टॉप आणि लिमिटेड LTD. त्यानंतर पुन्हा टॅब की प्रेस करू, कलकत्ता स्पेस 05. तर अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही ॲड्रेसेस टाईप केलेले आहेत. हे ॲड्रेसेस एकदा आपण चेक करायचे आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती करेक्ट करायची आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर ही लिस्ट सेव्ह करण्यासाठीचं ऑप्शन येईल. तर इथं आपण लिस्टला नाव देऊ. फॉर एक्झाम्पल मी लिस्ट असं नाव देते आणि सेव्ह बटनवरती मी क्लिक करते. तर ती सेव्ह झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये फील्ड ॲड करणार आहोत. फील्ड ॲड करण्यासाठी आपण इथं क्लिक करू. क्लिक केल्यानंतर ती लिस्ट ॲक्टिव्ह करून घेण्यासाठी सिलेक्ट रेसिपियंटमध्ये जाऊ. यूज अँड एक्झिस्टिंग लिस्टवरती क्लिक करू आणि जी लिस्ट आपण सेव्ह केली होती ती लिस्ट सिलेक्ट करून ओपन या बटनवरती क्लिक करू. तर त्या पद्धतीने ती ओपन होईल, ॲक्टिव्ह होईल. आता याच्यामध्ये आपण फील्ड ॲड करू. फील्ड ॲड करण्यासाठी इन्सर्ट मर्ज फील्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपण ज्या ज्या फील्डमध्ये डेटा टाईप केला होता त्या त्या फील्ड आपल्याला ॲड करत जायचं आहे. जसं की कंपनी नेम होतं तर कंपनी नेमवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्ड ॲड्रेस लाईन 1 वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एंटर बटन प्रेस करायचं आहे. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्ड ॲड्रेस लाईन 2 वरती क्लिक करायचं आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे. कारण 2चा ॲड्रेस पूर्ण टाईप झाल्यानंतर आपल्याला एंटर बटन प्रेस करूनच सब्जेक्ट आणि रेफरन्स दिसायला पाहिजे. तर त्यासाठी आपण इथं एंटर बटन प्रेस केलेलं आहे. तर आपण ह्या फील्ड ॲड केलेल्या आहेत. ॲड केल्यानंतर आपल्याला त्यांचा प्रिव्ह्यू बघायचा आहे. तर त्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यू रिझल्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा पहिला जो ॲड्रेस होता तो इथं आपल्याला आलेला दिसत आहे. नेक्स्ट वरती क्लिक करून तुम्ही सेकंड ॲड्रेस बघू शकता. दोन्ही ॲड्रेसेस व्यवस्थित दिसतात का हे आपल्याला चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर पुन्हा आपण पहिल्या ॲड्रेसवरती येणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं प्रिव्हियस रेकॉर्डवरती क्लिक करू. तर हा आपल्याला पहिला ॲड्रेस दिसेल. पुन्हा एकदा पूर्ण लेटर आपण वाचून घ्यायचं आहे. पूर्ण लेटर चेक करायचं आहे. चेक करून झाल्यानंतर आपण फिनिश बटनवरती क्लिक करणार आहोत.
जेव्हा आपण फिनिश बटनवरती क्लिक करू तेव्हा आपल्याला 2 ॲड्रेसेसचे 2 वेगवेगळे लेटर्स तयार झालेले दिसतील. तर इथं मी फिनिशवरती क्लिक करते, एडिट इंडिव्हिज्युअल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण ओके वरती क्लिक करू तेव्हा आपल्याला नवीन एक लेटर फाईल तयार होऊन आलेली दिसत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 2 वेगवेगळे लेटर्स दिसत आहेत. हे पहा, हे एक लेटर आहे आणि वरती जे आपण तयार केलेलं एक लेटर आपल्याला इथं दिसत आहे. इथं माझ्या इथं एक नवीन वेगळी फाईल तयार झालेली आपल्याला दिसत आहे. एक्झामला मात्र तुम्हाला त्याच फाईलमध्ये 2 लेटर तयार झालेले दिसतील. अशा पद्धतीने आपण इंग्लिश 40 WPMचे बिझनेस लेटर ब्लॉक स्टाईलने कशा पद्धतीनं तयार करायचे, टाईप कसे करायचे, फॉर्मॅटिंग कसे करायचे हे पाहिलेले आहे. हे लेटर आपल्याला एक्झामला 15 मार्कांच्यासाठी येणार आहे आणि त्याच्यासाठी 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. 15 मार्कांच्या पैकी 7.5 मार्क हे चुकांच्यासाठी असणार आहेत, म्हणजे जेवढ्या चुका होतील तेवढे मार्क्स कट होणार आहेत आणि 7.5 मार्क हे फॉर्मॅटिंगसाठी असणार आहेत, जे आत्ता आपण इथं फॉर्मॅटिंग कसं करायचं बघितलं त्याच्यासाठी असणार आहे. धन्यवाद.